नमस्कार. निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी नवीन अशी पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत, जी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. कुणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे. या अगोदर तुम्ही कधीही बघितली नसेल, आज अशी रेसिपी मी तुम्हाला पुरणपोळीची सांगणार आहे. खूपच स्वादिष्ट या पोळ्या बनतात. अगदी ओठानेही तोडता येईल इतके छान अशा मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधील संपूर्ण माहिती व्यवस्थित अशी मिळेल. तर ह्या पोळ्या आपण रव्यामध्ये दूध घालून तयार केलेल्या आहेत. अगदी सॉफ्ट अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, दिसायलाच किती सुंदर दिसत आहे. खायला तर त्यापेक्षा देखील खूपच छान अशा लागतात. अगदी सॉफ्ट 2 ते 3 दिवस देखील अशाच राहतात. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. आतमध्ये पर्यंत खूप छान असं पुरण असं मस्त भरलेलं असतं आणि कशी तुम्ही लाटा तरी देखील फुटणार नाही. किती पुरण भरलं तरी पोळी फुटणार नाही. तर रव्यामध्ये दूध घालून आपण ही पोळी आज बनवणार आहोत. अगदी नवीन रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला 2 वाटी चण्याची डाळ घालायची आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ घालायची आहे. तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहे. तर 2 वाट्या मी इथे चणा डाळ घेतलेली आहे. आता ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर मी इथे स्वच्छ धुवून घेत आहे 2 ते 3 पाण्याने. जास्तही चोळून चोळून धुवायची नाही, फक्त आपल्या वरच्यावर अशी ही डाळ धुवून घ्यायची. तर 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 2 तांबे पाणी घालणार आहे, कारण मी याचा सार देखील बनवणार आहे. त्यामुळे यात थोडंसं पाणी जास्तच घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपण बोटं बुडवल्यानंतर डाळीपासून आपल्याला 2 पेरे इतकं पाणी जास्त येईल इतकंच पाणी घालायचं आहे. यामध्ये तेल देखील घालायचं आहे. तेल घातल्यामुळे खूपच छान मस्त आपली डाळ शिजल्या जाते आणि ओतू देखील जात नाही. आता थोडंसं मीठ देखील यामध्ये घातलेलं आहे आणि कलर येण्याकरता मी थोडीशी हळद यात घातलेली आहे. आता झाकण लावून याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्या काढल्यानंतर खूपच छान अशी मस्त डाळ शिजते. आता कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता याला मी गॅसवर ठेवणार आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 3 ते 400च्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता तोपर्यंत आपण इथे रवा भिजवून घेऊया. तर इथे अगदी बारीक जो 0 नंबरचा रवा असतो तो इथे घेतलेला आहे. आता यामध्ये 1 वाटी मी रवा घातलेला आहे. त्याच प्रमाणामध्ये आपल्याला 1 वाटी दूध यामध्ये घालायचं आहे. आता दूध सर्व मी यामध्ये घालून घेतले. थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी बनवून तर बघा, खूपच छान याची टेस्ट लागते. अगदी सॉफ्ट मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते. मैद्याचा वापर देखील आपण आज करणार नाही. आता रवा छान भिजतोय तोपर्यंत इथे मी गूळ देखील बारीक कट करून घेतलेला आहे. गूळ अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून डाळीमध्ये छान असा मिक्स होईल. आता 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे डाळीच्या. कुकर खोलायचं आहे, त्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, डाळ अगदी छान शिजलेली आहे. जितकी छान डाळ शिजेल तितकंच पुरण बनवायला अगदी सोपं जाईल. आता सार बनवण्याकरता मी यातलं पाणी काढून घेणार आहे. आमच्या इकडे सार म्हणतात, तर काही लोक याला कटाची आमटी देखील म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता याचं पाणी सर्व नितरून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळ छान अशी कोरडी होईल. तर सर्व डाळ मी यामध्ये ओतून घेतलेली आहे चाळणीमध्ये आणि याचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. तर आज आपण अगदी झटपट पुरण बनवणार आहोत. गूळ न घालताच आपण अगोदर याला मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं पुरण अगदी झटपट तयार होईल. गूळ घातल्यानंतर थोडासा वेळ लागतो पुरण बनायला, त्यामुळे अगदी आपला अगोदरच पुरण चाळणीच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे अगदी झटपट आपलं पुरण तयार होतं. तर इथे सर्व डाळ मी व्यवस्थित अशी पुरणाच्या चाळणीमधून काढून घेणार आहे. गूळ घातल्यानंतर पुरण बनवायला थोडासा वेळ लागतो आणि कष्ट देखील लागतात, परंतु तुम्ही या पद्धतीने एकदा पुरण बनवून बघा, अगदी झटपट तयार होते. आता सर्व मी डाळ चाळणीतून मस्त अशी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये जो बारीक चिरून ठेवलेला गूळ होता तो देखील घातलेला आहे. तर मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर कमी घेतला तरी चालेल, परंतु मला गोड पोळ्या आवडतात, त्यामुळे मी इथे अर्धा किलोच घातलेला आहे. लक्षात ठेवा, डाळ गरम असतानाच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे, जेणेकरून गूळ असा पटकन वितळेल. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी घट्ट होईपर्यंत. तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण डाळ अगोदरच चाळणीतून काढून घेतलेली होती, त्यामुळे पुरण आपलं अगदी झटपट तयार होणार आहे आणि आपण एका साईडला ठेवून दिलं तरी आपण पुढचा स्वयंपाक करू शकतो. आता इथे मी थोडंसं मीठ घालत आहे. शिजवताना देखील मी थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसंच घालत आहे. आता यामध्ये
आपल्याला वेलची पावडर वगैरे नंतर घालायची आहे, कारण अगोदरच जर घातली तर त्याचा स्वाद जास्त येत नाही, त्यामुळे आपल्याला नंतर घालायची आहे। तुम्ही बघू शकता उन्हातली अशी मध्ये घालून बघायची, उन्हातली समजा पडली तर समजायचं आपलं पुरण अजून थोडंसं घट्ट करायचं आहे। तर आता मी वेलची पावडर घातलेली आहे, थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवते, पुरण छान आपलं शिजलेलं आहे। उन्हातली जर सरळ उभी राहिली तर समजायचं आपलं हे पुरण परफेक्ट झालेलं आहे। अगदी छान आपलं पुरण झटपट इथे तयार झाले। तुम्ही बघू शकता उन्हातली अगदी सरळ उभी राहिलेली आहे। तर पुरण थंड झाल्यावर अगदी छान असं घट्ट झालेलं आहे। गरम असतं तेव्हा थोडंसं सैलसर वाटतं, परंतु थंड झाल्यानंतर बरोबर असं मस्त होतं। आता मी तुम्हाला एक पुरणाचा गोळा देखील करून दाखवते। अगदी छान असा आपला गोळा तयार होतोय, म्हणजेच आपलं पुरण परफेक्ट तयार झालंय। आता पीठ मळून घेऊया। तर पीठ मळण्याकरता मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आज आपण मैदा वगैरे यूज करणार नाही, गव्हाच्या पिठामध्येच आपण जो भिजवलेला रवा होता तो घालणार आहोत आणि छान असं मऊ लुसलुशीत पीठ मळणार आहोत। आता चवीनुसार यात मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि अजूनच मस्त अशा आपल्या पोळ्या होण्याकरता आपण एक ट्रिक्स वापरणार आहोत, ज्यामुळे खूपच छान अशा पोळ्या बनतात आणि अगदी 2 दिवस देखील मस्त अशा नरम राहतात। तर मी इथे 3 ते 4 चमचे गरम तेल करून घेतलेलं आहे। अगदी छान असं गरम करायचं आहे आणि या पिठावर तेल घालून घ्यायचं आहे। पीठ असं चरचर वाजलं की समजायचं तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे। जास्तही गरम करायचं नाही, नाही तर मग पीठ जळू शकतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, कारण हात भाजतो, त्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण जो रवा भिजत घातलेला होता तो घालायचा आहे। तर पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामुळे खूपच छान अशा आपल्या पोळ्या मऊ लुसलुशीत अगदी ओठानेही तोडता येतील असे बनतात। आता जो रवा होता तो देखील छान भिजलेला आहे। 15 ते 20 मिनिटं मी साईडला ठेवून दिलेलं होतं। आता हा रवा सर्व काढून घ्यायचा आहे, या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला या रव्यामध्येच पीठ मळायचं आहे, पाणी घालायचं नाही। नंतर लागेल तसं आपण यात पाणी घालणार आहोत आणि अगदी मऊसूत असं पीठ मळून घेणार आहोत। चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ असं पीठ मळायचं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा पोळ्या बनवून तर बघा, इतके स्वादिष्ट आणि मस्त अशा होतात, तर तुमचं कौतुक केल्या बगैर घरचे राहणार नाहीत। तर व्यवस्थित असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता पीठ छान असं मी मळून घेत आहे। तर याच पद्धतीने तुम्ही देखील पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित पीठ आता मी मळून घेतलेलं आहे। आता याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि एका बाउलमध्ये आपला हा ठेवून द्यायचा आहे। तर 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास देखील तुम्ही हे मुरायला ठेवायचे। जितकं छान मुरेल तितकंच पोळ्या मस्त अशा होतात। तर हे पीठ मी व्यवस्थित एका बाउलमध्ये ठेवून दिलेलं आहे। आता यावरती आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे। एकदा ही पद्धत वापरून तुम्ही पीठ मळून बघा, खूपच छान तुमच्या पोळ्या बनणार आहेत। तर मी 3 चमचे तेल यावर घालून घेतलेलं आहे। आता पीठ आपल्याला थोडंसं असं हाताने दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ असं वरती येईल आणि सर्व पीठ व्यवस्थित असं मुरलं जाईल। तर अगोदर मी मोहनाकरता 3 चमचे आणि इथे 3 चमचे असे 6 चमचे तेल मी इथे वापरलेलं आहे। अगदी 6 चमचे तेलामध्येच खूपच छान आपल्या अशा पोळ्या बनतात। तर आता हे आपण मुरायला ठेवून देणार आहोत। यावर झाकण ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त आपला अर्धा तासही साईडला ठेवून द्यायचं आहे। केल्यामुळे पिठाला खूप छान असा लवचिकपणा येतो आणि ज्याप्रमाणे मैद्याच्या पोळ्या बनतात तशाच आपल्या पोळ्या बनतात। खूप छान असं पीठ आपलं स्ट्रेच होतं। तर इथे तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे। पीठ किती छान असं सॉफ्ट दिसत आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता त्या तेलामध्येच आपल्याला पीठ छान असं परत मळून घ्यायचं आहे। अगदी हे पीठ रबरासारखं स्ट्रेच होतं। यामध्ये मैदा वापरलेला नाही तरी देखील पिठाला खूप छान असा लवचिकपणा येतो आणि यामुळे पोळी कशीही तुम्ही लाटा फुटत नाही आणि किती पुरण भरलं तरी पोळी फुटणार नाही। त्यामुळे पीठ मळण्याची ही सिक्रेट ट्रिक वापरून तुम्ही एकदा पोळ्या बनवून तर बघा, खूपच छान अशा पोळ्या बनणार आहे। तर व्यवस्थित आता मी हे मळून घेते, तुम्हाला दाखवत आहे। कितीही स्ट्रेच केलं तरी मस्त असं आपलं हे पीठ स्ट्रेच होत आहे। तर बघू शकता पीठ किती छान मळलं गेलेलं आहे। तर याच पद्धतीने पीठ मळायचं आहे। आता हे परत व्यवस्थित असं मी मिक्स करून ठेवणार आहे आणि आता आपण पोळ्या बनवून घेऊया। आता या पिठामधला अगदी छोटासा मी पिठाचा गोळा घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी किती छोटंसं पीठ घेतलेलं आहे। अगदी पेड्याप्रमाणे अगदी छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे। आता याच्या दुप्पट ते तिप्पट मी पुरण घेणार आहे, तरी देखील आपली पोळी फुटणार नाही। तुम्हाला आता मी दाखवते पोळी लाटून। अगदी छान मस्त आपली पोळी लाटल्या जाते। आता या पिठाचा आपल्याला एक अशी पारी करून घ्यायची, म्हणजे असं एक वाटीसारखा तिला शेप द्यायचा आहे, जेणेकरून पुरण त्याच्यामध्ये छान असं भरता येईल। तर आता मी या पिठाला थोडंसं असं स्प्रेड करून घेणार आहे आणि एक अशी वाटी तयार करून घेणार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायची आहे। त्या पिठाला असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट आपलं हे पीठ असतं, त्यामुळे अगदी छान पसरतं। तर मी अशी वाटी तयार करून घेतलेली आहे। थोडंसं पीठ लावायचं आहे जर हाताला चिपकत असेल तर, आणि जो पुरणाचा गोळा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि पोटली तयार करून घ्यायची आणि जो राहिलेला भाग आहे तो यामध्येच आपल्याला
पॅक करून द्यायचं आहे आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची। तर मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही एकदा पोळी लाटून बघा, खूपच छान मस्त अशी पोळी तयार होते। सर्व साईडला पुरण व्यवस्थित असं पसरतं आणि पोळी फुटत देखील नाही। तर पीठ लावलंय आता मी पोळीला आणि असं हाताने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण साईडला व्यवस्थित असं पुरण व्यवस्थित पसरेल। तर आता पोळी लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता मी किती फास्ट अशी पोळी लाटत आहे। अगदी छान मस्त पोळी लाटल्या जाते, अजिबात फुटत नाही। आता तवा देखील छान गरम झालेला, एका साईडला मी तवा ठेवलेला होता, त्यावर आता मी साजूक तूप घालून घेतले, तुम्ही तेल देखील घालू शकता। त्यावर आता आपण पोळी घालून घेऊया। तर मी इथे पोळी घालून घेतलेली, अगदी छोटे छोटे बबल्स आले की समजायचं पोळी एका साईडने भाजले गेली, तर परत पलटी करून घ्यायची। पोळी तव्यावर जास्त वेळ देखील ठेवायची नाही, नाही तर मग कडक होते आणि पीठ देखील जास्त लावायचं नाही। आता या साईडने देखील मी तूप लावून घेते आणि परत पलटी करून घेत आहे। असं दोन्ही साईडने मस्त अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची। अगदी टम्म फुगणाऱ्या पोळ्या आपल्या तयार होतात। कोणी म्हणणार नाही की आपण ह्या रव्यापासून बनवल्या आहेत। टेस्ट त्याची खूपच छान लागते आणि अगदी 2 दिवस देखील मस्त अशा नरम राहतात। तर आता मी पोळी छान अशी भाजून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपण हळद घातलेली होती, त्यामुळे कलर देखील खूप छान आलेला आहे। पोळी लाटताना पीठ जास्त ठेवायचं नाही, पीठ जर जास्त राहिलं तरी देखील पोळ्या कडक होतात आणि तव्यावर देखील जास्त वेळ राहिल्या तर कडक होतात। त्यामुळे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा, मस्त अशा तुमच्या देखील पोळ्या खूप छान होतील। आता ही पोळी मस्त अशी भाजलेली आहे, मी काढून घेत आहे आणि याचप्रमाणे आपल्याला सर्व पोळ्या मस्त अशा बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता खूपच छान आपली ही पोळी दिसत आहे। आता याचप्रमाणे मी सर्व पोळ्या भाजून घेणार आहेत। मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही देखील मस्त बनवून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात ते मला नक्की कळवा, म्हणजे मला माझा व्हिडिओ कुठून बघितला जातो हे समजते। तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नेहमी तुमच्याकडे सर्वात अगोदर व्हिडिओ पोहोचण्याकरता बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल। तर बघू शकता सर्व पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहे। अर्धा किलो डाळीमध्ये चांगल्या 9 ते 10 पोळ्या माझ्या तयार झालेल्या होत्या। अगदी छोटं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त पोळ्या तयार होतात। अगदी पातळ मस्त अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघताच क्षणी समजत असेल किती सॉफ्ट अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे। आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी कधीच बघितली नसेल रव्यापासून पुरणपोळी, तर नक्की ट्राय करून बघा। मला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।